जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम हो शिवभक्तपरायण भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांचा जय गुरुदेव जय गुरुदेवा जय गुरुदेव जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेव जय जय गुरुदेवा गुरुर्ब्रह्मा चंदनम अपदाहर्ते नित्यम लक्ष्मी सुख संपदा अंबाच मंत्र म्हण काही ओम नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः परभ्या प्रपादुकाभ्यो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमोस्तु लक्ष्मी पादुकाभ्यो ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् वारुकमेव वन्दनात् मृत्युर्मोक्षयमामृता मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठवातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ब्रह्मानंदम प्रमण सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षाविलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि श्री गणेशाय नमः नारदवाच प्रणम्य शिरसा देव गौरी पुत्र विनायकं भक्तवास्मरे नित्यायु कामार्थ सिद्धै प्रथमो कृतुण्डचेकदन्त समर्पयामि लंबोदर पंचमं षष्ठ विकटमेव च सप्तमं गणराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रदशवतु विनायकम् एकादश गणपति द्वादश गजानन द्वादशेतानि नामानि त्रिस्तपुटेन्द्र न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो विद्यार्थी लब्धे विद्याधनार्थी लब्धे धनं पुत्रार्थी लब्धे पुत्रान् मोक्षार्थी लब्धे गपीन् सर्वेपि सुखनाः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत् बस एक घातला पुरसना नमः पार्वती पतये सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय ग्रंथावर ठेवा तिलकम विप्रस्तेषु मातृस्तेषु भोजनम दानम चात्मस्तेषु देहि मे मधुसूदनम नहीं नहीं ओम शर्वायुक्ते मूर्ते नमो भय जलमूर्ते नमो रुद्राय अग्निमूर्ते नमो उग्राय वायुमूर्ते नमो भीमाकाशमूर्ते नमः ओम पशुपते यज्ञमान मूर्ते नमो महादेवाय सोममूर्ते नमो ईशान्याय सूर्यमूर्ते नमः ओम हराय नमः ओम महेश्वराय नमः ओम शंभवे नमः ओम कृपाणवे नमः ओम पिनाकुरुषाय नमः ओम शिवाय नमः ओम पशुपते नमो महादेवाय नमः पद्मासन समस्तिक सम्रांगणि व्याघ्राकृति विश्वाद्यं विश्वबीजं निखिलं भैरणं पंचवक्त्रं त्रिनेत्रकं घे बाबा ग्रुप हात जोडा खूप रागात आले घरी काय भांगाडे शिव शिव स्वामी महाराज की जय बबलू कुठं बसला बबलू आहे ना नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं
एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः। रमान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम माम् उद्धरम्। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं श्रीराम नाम वरानने। रामामी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय। रामा जाईन जास्तळी सुख घना होईल तेथे जय। रामा या भुवनत्रयी तुझविणे नाही दुजा तारक। रामा तू सकलार्थ पूर्ण करिषे तू तात मी बालक। तू तात मी बालक। मनोजमं मरुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अश्रीगिरिश्यमस्यात् कज्जलं सिन्धुपात्रे सुरतुर्वरशाखालेखनी पत्रमुर्वी। लिखति अधिगृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति। शिवगुरु शिवो देवा शिवबन्धु शरीराम शिवात्मा शिवो जीवः शिवादन्यत्र किंचनम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महा पुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा। ओम नमः पार्वतीपते। हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय बजरंगबली की जय। निवृत्तिनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। सनातन धर्म की जय। सब संतन की जय। मेनकाई माता की जय। भारत माता की जय। गीता माता की जय। गो माता की जय। गंगा माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। सब संतन की जय। आज के आनंद की जय। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। श्री विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जोड़ जोड़ गंगा वाहेश्वरी। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहेश्वरी। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जोड़ जोड़ गंगा वाहेश्वरी। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहेश्वरी। 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 त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहेश्वरी। त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहेश्वरी। माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची। माझ्या भोळ्या शंकरा
आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची हे आवड तुला बेलाच्या पानाची हे आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची हे आवड तुला बेलाच्या पानाची हो आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पाना हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय 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 राम हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय जय राम हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम
कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 बोलो कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण 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 बोलो कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण राजा राम बोलो राजा राम बोलो राजा राम बोलो कृष्ण राजा राम बोलो राजा राम बोलो राजा राम बोलो हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण जय श्री राम. हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे हरे राम हरे राम राजा राम हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे स्वामी जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत ओळ्या भक्तांचे भगवंत ओळ्या भक्तांचे भगवंत ओळ्या भक्तांचे भगवंत ओळ्या भक्तांचे भगवंत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत ज्याच्या मुखी जनार्दन तोची खरा पुण्यवान ज्याच्या मुखी जनार्दन तोची खरा पुण्यवान ज्याच्या मुखी जनार्दन तुझी खरा भाग्यवान ज्यांच्या मुखी जनार्दन तोची खरा भाग्यवान तोची खरा भाग्यवान तोची खरा भाग्यवान तोची खरा पुण्यवान तोची खरा पुण्यवान ज्याच्या मुखी जनार्दन तुझी खरा पुण्यवान ज्यांच्या मुखी जनार्दन तोची खरा पुण्यवान वाटे हळूहळू चला मुखाने जनार्दन बोला 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 मुखाने जनार्दन बोला मुखाने जनार्दन बोला मुखाने मौनगिरी बोला मुखाने मौनगिरी बोला वाटे हळूहळू चला मुखाने जनार्दन बोला वाटे हळूहळू चला मुखाने जनार्दन बोला लागली समाधी स्वामींची कोपर गाव बेटासी लागली समाधी स्वामींची कोपरगाव बेटाची लागली समाधी बाबांची कोपरगाव बेटासी लागली समाधी स्वामींची कोपरगाव बेटासी कोपरगाव बेटासी कोपरगाव बेटासी काशी विश्वनाथ पाशी काशी विश्वनाथ पाशी लागले समाधी स्वामींची कोपरगाव बेटासी लागली समाधी स्वामींची कोपरगाव बेटासी लागले समाधी बाबांची कोपरगाव बेटासी लागली समाधी बाबांची कोपरगाव बेटासी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जनार्दन
सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म परमात्मा नंद नंदन आनंद कंद गोपाल कृष्ण आपल्या अर्जुनाच्या निमित्तानं जगाला आश्वासन देत आहेत की जेव्हा जेव्हा साधूंचा छळ होईल, सत्कर्माला गती कुंठित होईल, उपद्रव मूल्यांचा उत्कर्ष होईल, तेव्हा तेव्हा पुन्हा एकदा या सर्वांच्या बंदोबस्तासाठी पुन्हा मी येईल. आणि ते काम धर्मकार्य असेल, ते सत्कार्य असेल, ते रामकार्य असेल, ते राष्ट्रकार्य असेल, आणि त्या कार्यात जो तन मन धनानं सहभागी होईल त्यांच्यासाठी पण उपदेश केला आहे. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याच जनो हे. आणि म्हणून या भगवंताच्या उद्घोषानं शुभप्रेरणा घेऊन सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या अद्भुत अलौकिक असामान्य दिव्य कार्याच्या सेवेच्या माध्यमातून आम्ही 18 ते 20 जिल्हे महाराष्ट्रातले फिरतो आहे, जवळजवळ 22 जिल्हे. आणि त्या दृष्टीने फिरता फिरता या भागात येणं झालं. आम्ही आलो त्याच्या आधी कोणीतरी आलं होतं, आमची वाट सोपी करून ठेवली होती, आमचं कार्य सुलभ करून ठेवलं होतं. प्री प्लॅनिंग कुणाचं तरी होतं आणि त्यांचं नाव होतं भारताच्या दिव्य संत परंपरेला वाचन श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. महान शिवयोगी, त्यागी, विरागी, वितरागी, यतिवेशधारी, निष्काम कर्मयोगी, साक्षात्कारी महापुरुष, अवतार पुरुष इथं येऊन गेलेत, या भूमीत फिरून गेले. धमानं, चिलानं, जखानं, बामनं, लोगाव, कुरुकाडा, बिरदेल, रहीमपूर, अगदी हातनूरपासून तर सुलवाड्यापर्यंत मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. त्यांच्या दिव्य दृष्टीनं ही भूमी पुण्यभूमी ठरली आहे. सत्कार्याचं बीजारोपण त्यांनी केलं आहे. त्यांच्या महानिर्वाणानंतर हेच कार्य त्यागी, विरागी, वितरागी, अतिवेशधारी आणि सर्वांपासून अलिप्त असलेले आमचे ज्येष्ठ गुरुबंधू वंदने मधुगिरीजी महाराजांनी चालवलं. श्रावण ब्रह्मचारी त्यांच्याबरोबर होते. अनेक साधू येत होते, जात होते, राहत होते, करत होते. या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं मोठं अधिष्ठान आहे. जगज्जननी परांबा राजश्री भगवती पेणकाई मातेचे मोठं अधिष्ठान आहे. सूर्यकन्या तापीच्या पंचकृषीमध्ये विसावलेलं, विस्तारलेलं, सुखावलेलं हे कामपूर कुठल्याही कामात कधीच अपुरं राहत नाही, म्हणून ते पुरं करणारे हे कामपूर. या कामपूरचे सर्व पदाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, नेते, ज्येष्ठ, वरिष्ठ, श्रेष्ठ कार्यकर्ते, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, सार्वजनिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय सर्व प्रकारच्या कार्यात आपापल्या परीनं प्रत्यर्पित असलेले पुण्यात्मे, सत्संगाची आवड असलेले कामपूर आणि परिसरातील पंचक्रोशीतील विशेषतः धामाण्याचं महिला मंडळ. झोप आली का नाही रात्री तुम्हाला? खूप छान. देवाला हेच आहे, हवं आहे, आणखी काहीच नाही. कारण बाकीच्या गोष्टीत काही मजा नाही आहे. आपण जगात जन्माला आलो हे नाकारता येत नाही. जन्म झाला आहे, कबूल. ज्याचा जन्म झाला त्याला जगावंसं वाटतं, हेही कबूल. किडा मुंगीला असं वाटतं मरू नये म्हणून. आपण तर माणसं आहे. जगात जन्म झाला हे खरं आहे, हे नाकारता येत नाही. जगात जन्म झाला नाकारता येत नाही. जगावंसं वाटतं, हेही कबूल. पण कसं जगायचं हे कळत नाही. आणि ती कळण्यासाठी जी प्रेरणा, ती दिशा, ती ऊर्जा, ते मार्गदर्शन
ती शक्ती आणि त्या दृष्टीने ते ज्ञान जिथं मिळतं त्याला म्हणतात सत्संग. आणि म्हणून काही नाही केलं तरी चालेल, सत्संग श्रवण करणं ही भगवान श्रीरामांनी शबरीला सांगितलेल्या 9विधा भक्तीपैकी एक आहे. भक्तराज प्रल्हादाला सांगितलेल्या 9विधा भक्तीपैकी आहे. काहीच नाही करता आलं तरी प्रथम भगती का प्रथम भगती संतन कर संगा, प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, श्रीराम जय राम जय जय रामा, श्रीराम जय राम जय जय राम. श्रवण म्हणजे फक्त ऐकायचं आहे, ऐकायचं फक्त. आणि ते कसंही सद्भावानं ऐकायचं आहे. श्रवणे उपजे सद्भाव. श्रवणानं सद्भाव प्रकट होतो आणि सद्भावे प्रकटे देव. दुसरं काय पाहिजे जगात. असं इतकं सहज इतकं सुलभ देवानं कान त्याच्यासाठी दिले. आपल्याला डोळे दिले, आपल्याला उघडता येतात बंद करता येतात. आपल्याला तोंड दिले, उघडता येते आणि बंद करता येते. आपल्याला मूठ दिली, उघडता येते बंद करता येते. पण कान बंद करण्याची सोय आपल्या हातात ठेवली नाही. करता येतं का कान बंद? नाही नाही. का अखंड उघडे ठेव. कशासाठी? तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण तुम्ही ऐका रे कान. तुम्ही ऐका रे कान. त्याच्यासाठी दिलेत. आणि म्हणून काय ऐकायचं ते अद्भुत आहे, अलौकिक आहे, पुण्यप्रद आहे, ज्ञानप्रद आहे, शक्ती प्रदान करणार आहे. अशा अनेक अवतारांपैकी एक आहे 7वा अवतार, मर्यादा पुरुषोत्तम राजीव लोचन दशरथ नंदन राम कौसल्यात्मज राम. तुम्ही म्हणाल ते 11,000 वर्षापूर्वी होऊन गेलं, आमचं काय घेणं देणं त्यांच्याशी. आम्हाला काय माहिती राम काय, कुठे काय, कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ, कोणाचा पती, कोणाचा राजा. तो कोणाचा काही असो, आपल्या दृष्टीने तो देव आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं, त्या सद्भावनेनं त्यांच्याशी आपण भक्तिमार्गातून जर उपासनेत संलग्न झालो तर जीवन धन्य होईल. आणि म्हणून म्हटलं जातं राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायीन त्याचा, राम कुणाचा. म्हणा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायीन त्याचा, राम कुणाचा. हो हो राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायीन त्याचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायीन त्याचा, राम कुणाचा. हो पुत्र कुणाचा कुणाचा पुत्र कौसल्येचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायीन त्याचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायीन त्याचा, राम कुणाचा. हो बंधू कुणाचा कुणाचा बंधू लक्ष्मणाचा, राम कुणाचा. हो राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायीन त्याचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायीन त्याचा, राम कुणाचा. राजा कुणाचा कुणाचा राजा अयोध्येचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायीन त्याचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गायीन त्याचा, राम कुणाचा. पती कुणाचा कुणाचा
पती जानकीचा राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा राम कुणाचा ओ स्वामी कुणाचा कुणाचा स्वामी हनुमंताचा राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा राम कुणाचा ओ सखा कुणाचा कुणाचा सखा सोगरेवाचा राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईन त्याचा राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईन त्याचा राम कुणाचा भाऊ कुणाचा मित्र कुणाचा राजा कुणाचा पती असेल कुणाचा आमचा कोण आहे आमचा देव आहे बस राम सगळ्यांचा आहे हा सगळ्यांमध्ये आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांत सिकामू विषयावरी बाप रे काय सांगावा तो महिमा दोन अवतार हे पूर्ण अवतार सांगितले राम आणि कृष्ण कारण मत्स्य अवतार हा सप्तऋषींसाठी होता कच्छ अवतार घेतला देवानं तो समुद्र मंथनाचा मेरू पर्वत खाली धसायला लागला आधार देण्यासाठी वराह अवतार घेतला भगवंतानं तो हिरण्याक्षाचा कोथळा बाहेर काढला भगवंतानं नृसिंह अवतार घेतला एकच काम होतं की प्रल्हादाचा बाप जो नारायणाच्या अस्तित्वाला चॅलेंज करत होता प्रल्हादाला छळत होता त्या हिरण्यकश्यपूची आतुली बाहेर काढली आपल्या गळ्यात घालून नाचले त्याच्यासाठी घेतला होता भगवंताने वामन अवतार घेतला बळीराजाला उद्धार करण्यासाठी भगवंतानं परशुराम अवतार घेतला विकृतीनं पराक्रमाचं हिडीस प्रदर्शन करून जगाला नाडवणाऱ्या क्षात्र तेजाला वटणीवर आणण्यासाठी भगवंतानं नंतर अवतार घेतला रामरायाचा तो एका कामासाठी नाही सगळ्यांसाठी सगळ्या कामासाठी आणि म्हणून रामरायाचं जीवन श्रीकृष्णाचं जीवन चरित्र अद्भुत आहे अलौकिक आहे फरक एवढा आहे रामराय दुपारी 12ला अवतार झाला श्रीकृष्णाचा रात्री 12ला झाला आणखी काय फरक आहे एकच फरक मोठा एकच आहे की रामराय सगळ्यांचं ऐकत होते कैकईचं ऐकलं मंथरेचं ऐकलं दशरथाचं ऐकलं कुलगुरू वसिष्ठांचं ऐकलं वनात गेले केवटचं ऐकलं कुणाचं नाही ऐकलं भरद्वाजांचं ऐकलं शबरीचं ऐकलं जटायूचं ऐकलं सीतेचं ऐकलं तो सोन्याचा हरिण आणून द्या ऐकलं सगळ्यांचं ऐकतो तो श्रीराम पण सगळ्यांना आपला ऐकवतो तो श्रीकृष्ण गीतेपर्यंत सगळ्यांना ऐकवतो एवढाच फरक आहे सांगू द्या मला त्या रामरायाच्या अवतरणाविष्काराचा दिव्य चरित्राचा आनंद घ्यायचा आहे ते चरित्राचं अमृत आहे हे अमृत आहे लक्षात घ्या अमर अमृत पान करीती शेखितेही मरून जाती भक्त नामामृत सेविती ते नागविती कळी काळा भगवंताच्या नामात अमृत भरलंय भगवंताच्या चरित्रात अमृत भरलंय भले तो निर्गुण असेल तरीही सगुण असेल तरीही कारण तूप थिजलं काय आणि तूप वितळवलं काय त्याच्यात काही फरक नाही आहे त्याचे गुण तेवढेच आहे आणि म्हणून तो निराकार असला तरी तो साकार असला तरी तो सगळीकडे तोच आहे गुरु देव असो की गुरु असो देव असो की गुरु असो त्या सगळ्यांच्या ह्या सीमा त्यांच्या आकाशापलीकडे अनुरणीय थोकडा तुका आकाशा एवढा देशकाल वस्तू भेद मावळला अथवा निर्वाळला विश्वाकार देश परिच्छद देवाला लागू नये गुरुदेवांना लागू नये ऐकू दे देश परिच्छद ऐकून घ्या त्र्यंबकेश्वरचा भाऊ पाटील इथं आला आहे देश बदलला आहे कारण खानदेश आहे आम्ही कोकणातले आता भाऊ पाटील खानदेशात आहे कोकणात आहे का कोकणात आता असेल का घरी
एकच ठिकाणी कुठं राहील. त्यांचं तसं नाही, तो सर्वव्यापी आहे, सर्वांतर्यामी, सर्व साक्षी आहे. म्हणून देश परिच्छेद, देशाच्या सीमा त्याला बांधत नाही किंवा त्याच्याशी त्याचा जमत नाही. काल परिच्छेद त्याला लागू नाही आहे. आपल्याला आहे तो, कोणत्या वेळी कोणतं काम करायचं आपल्याला बंधन आहे. त्याचं तसं नाही. सदा सर्व काल तो तसाच आहे, तसाच असणार आहे. सच्चिदानंद तो काल अतीत आहे. तो देश परिच्छेद, तो वस्तू परिच्छेदाच्या मर्यादा आपल्यासाठी आहे. पिकलेला आंबा हातात घ्या आणि एका हातात दगड घ्या. आंबासारखा आहे, दगड दगडासारखा, दोन्ही एक होत नाही. पण तिथं तसं नाही आहे. ते सर्वव्यापी असल्यामुळे तो स्थलातही तो, सूक्ष्मातही तो, कालातही तो, भूतकाळातही तो, भविष्यकाळातही तो, खाली तो, वरही तो, सर्वांतर्यामी तो, सर्व साक्षी तो, सर्वातीत तो. कारण त्याच्या सीमा कुठेच नाहीये. सगुणाच्या ऐल तीरी निर्गुणाच्या पैल तीरी, सगुणाच्या ऐल तीरी, निर्गुणाच्या पैल तीरी, उभी आहे जनार्दन माऊली. उभी आहे जनार्दन माऊली. उभी आहे जनार्दन माऊली. भक्तांचा भाव तोची देव, भक्तांचा भाव तोची देव, देवांचाही देव गुरु माऊली. देवांचाही देव गुरु माऊली. सगुणाचे ऐल तिरी, निर्गुणाचे पैल तिरी, सगुणाच्या ऐल तिरी, निर्गुणाच्या पैल तिरी, उभी आहे जनार्दन माऊली. उभी आहे जनार्दन माऊली. जप तप ध्यान नसे मज जाण, जप तप ध्यान नसे मज जाण, जप तप ध्यान 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 नसे मज जाण, जप तप ध्यान नसे मज जाण, कैवल्याची खूण गुरु माऊली. कैवल्याची खून गुरु माऊली. सगुणाच्या ऐल तिरी, निर्गुणाच्या पैल तिरी, उभी आहे जनार्दन माऊली. उभी आहे जनार्दन माऊली. तो सर्वाधार आहे, तो सर्वातीत आहे, तो सर्वव्यापी आहे, सर्वांतर्यामी, सर्वातीत आहे, सर्व साक्षी आहे. तो सर्वाधार आहे, त्याचाच आधार आहे सगळ्यांना. ताई दूध घ्या म्हणून दूधवाल्याने आवाज दिला की बाई पातेले घेऊन पळत जाते. मग दूध घेते, मग दूध घेऊन घरात येते. आता जाताना पातेले कसं नेते? असं नेते काय डोक्यावर? हां, झाल झेंड्यासारखं हे असं लोंबकळीत हातात पळत घ्या. आता दूध घेतलं त्याच्यात का आता ते पातेलं कसं करते? असं धरते काय? हळू. कारण त्यात काय आता दूध आहे. हाताचा आधार पातेल्याला आधी होताच, पण ते रिकामं होतं. जेव्हा दूध भरलं तेव्हा तीच बाई त्या पातेल्याला असं लोंबकळत नेत नाही, हाताचा आधार देते. हाताचा आधार दुधाला, पातेल्याला, आणि पातेल्याचा आधार दुधाला. काय खोटं काय बोलतं? बोला ना. हाताचा आधार पातेल्याला. तुम्ही तसंच म्हणणार मला माहिती आहे. हाताचा आधार पातेल्याला, पातेल्याचा आधार दुधाला. पातेल्याचा आधार दुधाला आहे की दुधाचा आधार पातेल्याला आहे? का दूध नव्हतं पातेलं कसं होतं? पातेल्यात दूध आल्यावर त्याला मग पातेल्याला आधार दुधाचा की दुधाला आधार पातेल्याचा, हे ज्याला कळलं बस संपला विषय. जीवनामध्ये बाकीचे सगळे आधार खोटे आहे. ज्याला याचा आधार मिळाला
आधार नाही कोणी मज बाप न माय तुम्ही संत माय बाप करा एवढा उपकार न्यामज तेथवरी तिथे घेऊन जा. कारण सर्व आधार तो आहे ज्याला त्याचा आधार मिळाला. सर्व गुण रामरायाच्या ठिकाणी एकवटले आहे. अद्भुत आहे, अद्भुत आहे. पुत्र असावा रामरायासारखा. वचन दिलं तर दशरथाने आणि पालन करावं लागलं वनात जाऊन रामरायाला. मातृभक्त रामासारखा, पितृभक्त रामासारखा. कुलगुरू वसिष्ठांच्या सेवेत अद्भुत लीला आहे त्यांच्या. एकापेक्षा एक आहे. सांगू द्या मला. बंधू असावा रामासारखा. लक्ष्मणाने भरतावर काय प्रगाढ प्रेम केलंय, अलोट प्रेम केलंय. जेव्हा इंद्रजिताने शक्ती मारली होती लक्ष्मणाला, तेव्हा बेशुद्ध पडले लक्ष्मणाला मिठी मारून हंबारडा फोडला होता. रामरायाने सौमित्र सीता नाही मिळाली तरी चालेल, पण तू नसला तर मी परत अयोध्येत जाणार नाही. भाऊ असावा भरतासारखा. भावाभावात भावाचा अभाव, वृथा शहाणपणाचा प्रभाव. समजत नव्हतं. रूपानं स्वरूपानं स्वभावानं सामर्थ्यानं सगळे समान होते. लक्षात घ्या, कौसल्या माईला लहानपणी गडबड व्हायची सगळी. राम आणि भरत ओळखूच यायचा नाही, कारण एका पिंडाचे दोघं आहेत ते. अर्धा कौसल्याने अर्धा कैकेयीने खाल्ला होता. जवळजवळ किंचित गोरा होता भरत आणि राम सावळा होता. गडबड व्हायची कैकेयीची आणि कौसल्याची. एक दिवस कुलगुरू वसिष्ठ आले दत्ता आणि विचारलं त्यांनी की आम्हाला हे लेकरं ओळखूच येत नाही, माझं कोणतं आणि कैकेयीचं कोणतं. गडबड होती कधी कधी. मी तिचं ती माझं पाचते. आम्हाला तो कळेल असं काही सांगा ना खुणा, की राम कसा ओळखायचा, भरत कसा ओळखायचा. आम्हाला त्याच्या खुणा सांगा ना, आम्हाला कळतच नाही. कुलगुरू वसिष्ठांच्या डोळ्यात पाणी आलं. कौसल्या, राजमाता कौसल्याला सांगतायत, अगं तुझं सोड, आम्हाला कुठं कळतंय. आमचं सोड, अजून वेदांनाही नाही कळला. वेदांनाही नाही कळला, वेदांनाही नाही कळला. अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. वेदांनाही नाही कळला, वेदांनाही नाही कळला. अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला असा विठेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर. उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकले भीमे काढे. उभा राहिला भाव सावयव. उभा राहिला भाव सावयव. जणू की पुंडलिकाचा
राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. आदर्श पुत्र रामासारखा, आदर्श बंधू रामासारखा, आदर्श राजा रामासारखा, आदर्श पती रामासारखा. सीतामाईने फक्त सांगितलं, स्वामी तो सोन्याचा हरिण मला हवा आहे. लगेच किक मारली. कोणाला? गाडीला, त्याच्या मागे. आपण काय करतो? बायकोने काही सांगितलं का पटकन लगेच किक मारतो की नाही? कोणाला? अहो हे आणायचं राहिलं का किक मारली गाडीला का तिला? चटकन गेले. त्यांना माहित नव्हतं का हा हरिण सोन्याचा आहे, हा नकली, हा मायावी नाही. पत्नीनं मागितला. आदर्श शत्रू रामासारखा. रामरायाची लढाई चालू असताना रावणाची, एक दिवस रावण तोपर्यंत लढायला गेलेला नव्हता. 21 सरदार सगळ्यात मोठे रावणाचे रामरायावर एका चारी बाजूने धावले लढाईमध्ये. आणि रामरायाने आपल्या धनुर्विद्येच्या प्रभावानं 21च्या 21 धारातीर्थी पाडले. संताप झाला रावणाचा. जसा आता अमेरिकेच्या पंतप्रधानांचा होतोय. काय बोलताय? असं केलं का इराणनी? काय त्या युद्धात काय क्षमा आहे सगळी? 21 सरदार. रावण रथात बसून धावत गेला. आता मी बघतो म्हणाले. वास्तविक गरज नव्हती, पण अतिरेकी असतात काही काही माणसं. समोर आव्हान दिलं रामरायाला. रामराय हसले आणि फक्त 3च बाण लावले. रावणाला कळालंच नाही. एका बाणानं रथाचा भुगा, दुसऱ्या बाणानं घोडे आणि सारथ्याचा भुगा, आणि तिसरा बाण रावणाच्या वर्मी लागला तर 1 कोस लांब फेकला. पुन्हा धावत आला मोठ्यावरून तलवार घेऊन. रामरायाने सांगितलं, लंकेश तू पायी आता, रथही नाही, हत्यारं नाही, घोडे नाही, आणि लढाई संपण्याची वेळ झाली. सूर्य मावळला की लढाई करायची नसते. जा रात्री जखमा धुवून घे, काजू बदाम खाऊन घे, मंदोदरीकडून हातपाय दाबून घे, शेकून घे, आणि उद्या ताजा तवाना होऊ नये. रावणाचा एवढा अपमान झाला की यांनी मारून टाकलं असतं ती बरं झालं असतं. फक्त एकच बाण मारायचा शिल्लक होता, पण सूर्यास्त झाला. धर्मयुद्ध संपलं होतं आणि तो शस्त्रविहीन होता, तो रथविहीन होता, तो आधारविहीन होता. म्हणून त्याला सोडून दिला. रामरायानं हा एवढा अपमान झाला की हा शत्रू असून सुद्धा धर्मयुद्ध खेळतोय. हा शत्रू, टप्प्यात आलो मी पण मला मारलं नाही. आदर्श शत्रू रामासारखा, भक्तांचा कल्याण करणारा देव रामासारखा काय नाही आहे. स्वामी रामांसारखा, सखा रामांसारखा, राजा रामासारखा अद्भुत चरित्र जगाला दाखवायचं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेली भारत देशाची संविधान, ज्या संविधानानं देश चालतो, चालला पाहिजे, ती राज्य शासन व्यवस्था आहे, ती प्रशासन व्यवस्था आहे, ते ॲडमिनिस्ट्रेशन आहे. पण माणसाच्या मनावर संस्कार करणारी काही संवेदनशीलता, संविधान पाहिजे की नाही. आणि ते संविधान जगाला देण्यासाठी फक्त भारतातच नाही, विश्वातल्या समस्त मानवजातीला आदर्श आचार विचाराची संहिता प्रदान करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या जीवनचरित्राकडे पाहून मिळतं त्यांचं नाव आहे राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. जय. असा 60 अवतार घेतला. काल आपण बघितलं रामनवमीचा उत्सव पाहिला. मंगळवारी चैत्र शुद्ध पौर्णिमा चित्रा नक्षत्रावर सूर्यवंशात अवतार म्हणून माध्यान्हकाळी सूर्य होता. अनेक प्रकारच्या पर्वकाल्याने युक्त अशा अद्भुत शुभमुहूर्तावर रामरायाचं प्राकट्य आहे. आकाशात फुलं उधळली होती, बाळाला पाळण्यात घातलं होतं. काय तो आनंद. 4 बोटं फक्त शिल्लक राहिला राजाला स्वर्ग. 4 मुलं नव्हती, 4 वेद राजवाड्यात रांगत होते. 4 वेद नाही, 4 मोक्षाच्या अवस्था राजाच्या उंबऱ्यावर खेळत होत्या. आनंदाच्या 4 अवस्था.
परमानंदाच्या 4 अवस्था, मोक्षाच्या 4 अवस्था, 24 आनंदाच्या समस्त आणि प्राप्तीनं सुखावलेला दशरथ राजा कळत नाही किती दिवस गेले, रात्रंदिवस फक्त बाळांमध्ये खेळत होता. आणि कौशल्याचं तर काय सांगावं, बाळाला मांडीवर घेऊन न्हाऊ घालताना, खाऊ घालताना तिला जो अनुभव येत होता की बाळाला आंघोळ घातला उघडा करून की बाळाच्या अंगाला अष्टगंधाचा सुवास येत होता. बाळाला खाऊ घालताना एक घास कधी उरतो आणि आम्हाला कधी प्रसाद मिळतो म्हणून खिडकीवर थवा पोपटांचा येत होता. ते पोपट नव्हते, जगातले सिद्ध महापुरुष होते. प्रभूचं उष्टशीत मिळावं एक तरी, कारण देवाचा स्पर्श झालेलं, दैवी मूल्यांचा स्पर्श झालेलं, दैवी पुरुषांचा स्पर्श झालेलं, दैवी मंत्रांचा स्पर्श झालेलं, दैवी भूमीचा स्पर्श झालेलं, दैवी भूमिकेचा स्पर्श झालेलं जे आहे प्रसादाचं सामर्थ्य ते कशातच नाही. प्रसादे प्रसन्नता, प्रसादे सर्व दुःखानाम अनिर्सप जायते. आपल्या वारकरी संप्रदायात म्हटलंय, शेष घेऊन जाईन तुमचे झालिया भोजन पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुवून या ताट. शेकडो संत महापुरुष पोपटाच्या रूपाने येत होते आणि त्या वातावरणामध्ये बाळाला झोपवताना, खाताना, न्हाताना जो ब्रह्मानंद कौशल्या राजमाता घेत होती, अंबादास म्हणून दाखवेल तुम्हाला 2-4 कडवे. काय आनंद. रामचंद्र सावळा ग रामचंद्र, माझ्या मांडीवर न्हातो, माझ्या मांडीवर न्हातो. अष्टगंधाचा सुवास, अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो. सावळा ग रामचंद्र, माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. उरलेल्या घासासाठी, उरलेल्या घासासाठी थवा राघूचा थांबतो. सावळा ग रामचंद्र, रत्नमंचकी झोपतो, रत्नमंचकी झोपतो. त्याला पाहता लाजून, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. सावळा ग रामचंद्र, 4 भावात खेळतो, 4 भावात खेळतो. हिरकांच्या मेळाव्यात, हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो. सावळा ग रामचंद्र, करी भावंडाशी प्रीत, करी भावंडाशी प्रीत. थोरा थोरांनी शिकावी, थोरा थोरांनी शिकावी बाळाची आवाळ रीत. सावळा ग रामचंद्र, त्याचे अनुज हे 3, त्याचे अनुज हे 3. माझ्या भाग्याच्या श्लोकाचे 4 अखंड चरण. सावळा ग रामचंद्र, सावळा ग रामचंद्र, करी बोबडे भाषण, करी बोबडे भाषण. त्याशी करिता संवाद, झालो बोबडे आपण. सावळा ग रामचंद्र, करी बोबडे घर, करी बोबडे घर. वेद म्हणताना विप्रांचे, वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार. सावळा ग रामचंद्र, सावळा ग शब्द कळू देत आता, शब्द कळू दे, शब्दाची ताकद कळू दे, तो अक्षराचा अक्षय भाव कळू दे. त्या अनंताच्या दिव्य लीलांमधला वाद्यता हेच असले पाहिजे. रोमांच नाही आले तर जनावर बरी आपल्यापेक्षा. अद्भुत दर्शन आहे या भजनातून, अद्भुत दर्शन.
आज बाळाला 12 दिवस झाले होते. कुलगुरू वसिष्ठांना रथ पाठवून बोलावून घेतलं. सुवासिनी जमल्या. 12व्या दिवशी बाळाचं नामकरण करायचं असतं. शास्त्र असं म्हणतंय की 12व्या दिवशी नाव ठेवलंच पाहिजे, ठेवलंच पाहिजे. अमावस्या असली तरीही 12व्या दिवशीच करायचं. अजून लॉन्स मिळत नाही. बाळाची फुई कुठंतरी यात्रेला, काही संबंध नाही त्या फुईचा, कुठून काढली मला कळत नाही. बाळाचं नाव ठेवताना त्याचा काहीही संबंध नाही. शास्त्रात नाही, ग्रंथात नाही, सूत्रात नाही, मंत्रात नाही. आपण नाही त्या परंपरा पाडून ठेवल्या वेड्यासारख्या. काही संबंध नाही. जे नाव ठेवायचं ते पती पत्नीनं आपल्या बाळाचं नाव निश्चित करायचं. त्याच्यातही देवाचं नाव असलं पाहिजे. कुठंतरी त्याला व्याकरणाचा आधार असला पाहिजे. फार मोठा आवाज करू नका, शब्द कळू द्या त्यांना. आहे किती लोक, नाही तर नावं ठेवलं त्याचा अर्थच कळत नाही. फार अवघड आहे, फार अवघड आहे. आम्ही सांगितलं होतं प्रवचन एकदा की आम्ही असं प्रवचनाला गेलो. प्रवचन झालं आणि आजोबा होते. एक म्हणाले चला घरी चहा घ्या, आता लांब जायचं तुम्हाला. आता मी घेत नाही, मंडळी घेतली. चहा वगैरे घ्यायला गेलो. आजोबांनी सोफ्यावर बसवलं आणि आवाज दिला, डिप्लोमा. घरातून 5-6 वर्षाचा मुलगा धावत आला. काय आजोबा? अरे मंडळी आलेत, पाणी आण. घेऊन आला. अरे डिप्लोमा. काय आजोबा? चहा घेऊन ये. डिप्लोमा. काय आजोबा? कब्बशा घेऊन जा. डिप्लोमा. बडीशेप घेऊन ये. डिप्लोमा. ग्लास घेऊन जा. मी म्हणलं आजोबा हे नाव काय मी कधी ऐकलं नाही बा. विष्णू सहस्रनामात तर मुळीच नाही. हे कुठून आणलं तुम्ही नातवाचं नाव? मॉडर्न नाव आहे म्हणे. बरं त्याला काही आधार आहे म्हणाले. महाराज लय मोठा आधार रे. माझ्या नातीचं पोरग येते. बरं मग काहून डिप्लोमा ठेवलं? अहो म्हणाले तिची इथली परीक्षा संपली, आता पुढचं 3 वर्षाचा डिप्लोमा घ्यायला तिला पुण्याला पाठवलं. सगळा खर्च केला. 3 वर्षात हा डिप्लोमा घेऊन येईल असं आम्हाला वाटलं. 1 वर्षात हा डिप्लोमा घेऊन आली म्हणे. 1 वर्षाच्या आत हा डिप्लोमा घेऊन आली. म्हणून त्याचं नाव काय चाललंय आमचं, कुठं चाललोय आम्ही, नाव काय ठेवावं? कुलगुरू वसिष्ठांना बोलावलं. आपण ब्राह्मणाला बोलवा. स्वस्ती वाचन करा. स्वस्ति न इंद्रो वृद्धिस्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताः रक्षो अरिष्टनेमी, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. कुलगुरू वसिष्ठांनी स्वस्ती वाचन केलं. बाळाला गंध लावला. तिलकं विप्रस्तेषु मातृहस्तेषु भोजनम दानं चात्महस्तेषु देहि मे मधुसूदन. आणि नेमकं कैकईनं कौसल्याचा बाळ मांडीवर घेतला होता आणि कौसल्यानं कैकईचा बाळ मांडीवर घेतला होता. संत कसे असतात, गुरु कसे असतात, त्यांची सर्वज्ञता, त्यांच्या ज्ञानाच्या सीमा सामान्यानं कळत नाही. आपण गुरूंची सुद्धा निंदा करतो, आपण गुरूंच्याही चुका काढतो, आपण गुरूंच्या विचार आचार प्रणालीत दोष काढतो. याच्या इतकं करंटे पण काही नाही. लक्षात घ्या, सगळं होईल पण वंदने गुरु परंपरेचा अपमान करू नका. अजूनही लोक हात पाय मुठी आवळी शिव्या देतात द्रोणाचार्यांना. का? एकलव्यानं जाहीर केलं की माझे गुरु द्रोणाचार्य आहे आणि या द्रोणाचार्याने त्याचा अंगठा मागितला. उजव्या हाताचा अंगठा दे गुरुदक्षिणा म्हणून. कारण का? अर्जुनापेक्षा श्रेष्ठ झाला होता. आणि कपट केलं द्रोणाचार्यांनी, गुरूंनी, आणि अंगठा कापून घेतला. उजव्या हाताला अंगठाच नव्हता. मग बाण मारील कसा? 4 बोटांनी बाण कसा मारेल तो? विकलांग केला, आपदग्रस्त केला. म्हणून आजही द्रोणाचार्यांना शिव्या देत आहेत. बावळट लोकांना सांगा, गुरु कधीच वाईट करत नाही, गुरु कधीच अहित करत नाही. गुरु नेहमी शिष्याचं कल्याणच करतायत. आणि जो शिष्याचं कल्याण करतो तोच गुरु. कारण त्यांची पात्रता परब्रह्माशी जोडली आहे. गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय
गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 ओ गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु अंगठा कापून त्याच्यावर अपकार नाही केला, उपकार केला. कारण अर्जुनापेक्षा जगात कोणी श्रेष्ठ नको म्हणून तो कापला, जातीवाद केला. इथपासून लोक शिव्या देत आहेत. तसं नाहीये. अंगठा मागितला, गुरुदक्षिणा दे, काय पाहिजे? उजव्या हाताचा अंगठा कचकन कापून हातात ठेवला, द्रोणात घालून. आणि आज अर्जुनाचं एकही मंदिर भारतात नाहीये, पण भक्तराज एकलव्याची हजारो मंदिरं आणि लाखो संस्था गावागावात बोर्ड एकलव्याच्या नावाने. का तर गुरूंच्या साठी सर्वस्व प्रत्यर्पित केलं. हे बाकीचे पोशाखी लोक अंगर राखून काम करतात. गुरूंनी केवढा उपकार केला. एकलव्य धनुर्विद्येत नसेल पण मानव जातीच्या सर्वोच्च गुरुसेवेच्या आचारसंहित्यामध्ये मुकुटमणी केला. खेड्यापाड्यात एकलव्याचे बोर्ड आहे, गावोगाव मंदिर आहे, संस्था आहे, मित्रमंडळ आहे. का? अंगठा दिला. अंगठा घेतला नसता तर कोण विचारतो? आतल्या गोष्टी कळत नाही आपल्याला आणि मग आपण फसतो. समजून घ्या मी काय सांगतो. कुलगुरू वसिष्ठांच्या समोर कैकेयीने आपला बाळ दिला. तो बाळ होता कौशल्याचा. त्यांना काय कमी आहे? सर्वज्ञ आहेत ते. त्यांनी ओळखला की हा हिचा नाहीये, असूच शकत नाही. आमच्या इथे गजानन म्हणून बावळट पोरगा होता. ब्राह्मणाच्या घरी पाणी भरायचा. तर काय विकलांग होता, थोडा मंदबुद्धी होता. गजानन एक 40 घागरी पाणी येतो. काही 2-5 रुपये दिले, जेवण दिलं का? त्याची काही चूक नाही. त्याच्या जन्मापासून तो जरा धडधाकडवर, पण हे काहीच नव्हतं. तिथं आमच्याकडे शेजारी टोकेंच्या घरी खूप विद्वान ज्योतिषी पुण्याचे आले आणि ते 3 दिवस पूजेला आले होते. गल्लीतल्या ब्राह्मणांच्या तरुण मुलांनी गडबड केली, गंमत केली. लोकमान्य टिळकांची कुंडली पेपरमध्ये आली होती, ती कागदावर उतरवली आणि त्याच्यावर याचं नाव घातलं. गजानन इकडे ये. का रे वा? अरे पुण्याचे लय मोठे ज्योतिषी आले, ही कुंडली घेऊन जा तुझी. त्यांना म्हणा माझी कुंडली पहा, माझं लग्न कधी होईल, माझं घर कधी होईल, माझं फलानं कधी होईल. विचार, त्यांना माहिती आहे सगळं. हे बावळटच होतं बिचार, त्याची चूक नाही, मंदबुद्धी. कुंडली घेऊन मला माझी पाहणं शास्त्री बुवा. ते हसले. याचा अवतार पाहिला. त्याची काय कुंडली पाहायची? खानेवाले के गाल, नहानेवाले के बाल, नाचनेवाले के चाल सांगायची गरज नाही. तरी पण आग्रह म्हणून त्यांनी कुंडली घेतली, अशी पाहिली, त्याच्याकडे पाहिलं, कुंडलीकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, कुंडलीकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं. कुंडलीतलं एकही शक्ती त्याच्यात दिसेना त्यांना. असा संताप झाला. ही तुमची नाही आहे महाराज, कुंडली तुमची नाही आहे गजानना, माझीच आहे, माझीच आहे, माझ्या मित्राने लिहून दिली. शक्यच नाही. ही कुंडली ज्याची आहे तो लोकोत्तर पुरुष असला पाहिजे, दशावधानी पुरुष असला पाहिजे, कीर्तिमान पुरुष असला पाहिजे, रामकार्य राजकार्य करणारा अद्भुत विद्वान असला पाहिजे. तुझ्यासारख्या येडपटाची कुंडली असू शकत नाही. आणि ही जर तुझी असली तर आयुष्यात पुन्हा पंचांगाला आणि शास्त्राला मी स्पर्श नाही करणार. शपथ घेऊन सांगतो ही कुंडली तुझी नाही आहे. आणि मग सांगितलं ही लोकमान्य टिळकांची होती, आम्ही त्याचं नाव टाकून दिली. एवढी बुद्धिमत्ता गुरूंजवळ आहे. कैकेयीनं फसवायचा प्रयत्न केला, आपला बाळ पहिल्यांदा दिला. त्यांनी ओळखलं, बाळ मांडीवर घेतला, आशीर्वाद दिला कुलगुरू वसिष्ठांनी. स्वस्ती वाचन केलं. चंद्रमच महापुण्यम पवित्रम पापनाशम आपदा हरते नित्यम लक्ष्मी सुख संपदा. अरे 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 महाराजा दशरथाकडे पाहून म्हणा, राजा काय पुण्य केलं, किती जन्म पुण्य केलं, किती पुण्य कर्म केले तू, असं बाळ तुझ्या पोटी यावं. अरे काय सांगू तुला, याचं रूप स्वरूप स्वभाव सामर्थ्य, याची बॉडी लँग्वेज म्हणजे देहबोली, याची इंद्रिय उपेंद्रिय, याची प्रज्ञान, ह्या सगळ्याचं ओज तेज पाहिल्यावर असं वाटतं की याचं सोड जो याचं स्मरण करीन,
जगात जो याचं स्मरण करील, फक्त स्मरण, तरीही तो ब्रह्मानंदात रममान होईल. जगाला ब्रह्मानंदात रममान करण्याचं सामर्थ्य या बाळात आहे, म्हणून याचं नाव ठेव राम. गोस्वामी लिहितात, जो आनंद सिंधु सुख रासी, जो आनंद सिंधु सुख रासी, स्वीकरते त्रिलोक सुपासी. सो सुख धाम रामस नामा, अखिल लोक दायक विश्रामा. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की